पहा ज्वारीचे चाळून राहिलेल्या कणीच्या पण मी मस्तपैकी शिजवून त्या पापड्या घातलेले. तर याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरं, तीळ टाकून मस्त तिखट मिखट पापड्या. आणि ह्या पापड्याने का वाळल्यानंतर कच्च्या पण खायला छान रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज व्हिडिओला आपण सकाळी सुरुवात केलेली. तर ह्या सकाळचे 8:35 म्हणजे 8:30 समजा वाजलेले आहेत. आणि 4-5 दिवस झालं माझी घराची क्लिनिंग साफसफाई चालूच आहे. डबे घासणं, बरण्या हे ते सगळं व्यवस्थित स्वच्छ तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आणि आणखीन चालत चिल्लर राहिलेली आहे साफसफाई. तर चला म्हणलं मी काय केलं, 5 दिवस झालं मी 5 किलो ज्वारी भिजू घातलेली होती. तर पाही आज काय केलं मी, आज 6वा दिवस आहे. आणि कसं भिजू घातल्यापासून मी दररोज ज्वारीतलं पाणी काढत होते, त्यामुळे बिलकुल ज्वारीचा वास वीस काहीच नाही आला. तर ह्या इतकी छान भिजली ज्वारी का लगेच पीठ व्हायली ज्वारीच्या तर मग काय केलं मी आज सकाळी लवकर उठले आणि थोडीशी ज्वारी काढली पाण्यातून, धुवून व्यवस्थित टोपल्यात नितळा ठेवली. आणि इकडं फॅन खालीच मी अशी चांगली पातळ वाळू घातलेली 5 किलो ज्वारी तर ही काय करणार मी, चांगली 1-2 घंटे थोडीशी फॅन खाली ठेवून पुन्हा थोडंसं उन्हाला एक अर्धा तास ठेवणार आहे, थोडासा चटका द्यायला. आणि थोडीशी आंबट ओली झाली ना अशी थोडीशी की भेटली छोटी गिरणी तर गिरणी पीठ करणार, नाही तर मी घरी मिक्सरमधून त्याचं पीठ तयार करणार आहे. तर पहा मी सकाळी पंख्याखाली ज्वारी भिजलेली उपसून पाण्यातून धुवून नितळून चांगली वाळू घातली होती. तर चांगली 2-2.5 घंटे घातली होती फॅन खाली. मी उन्हाला बिलकुल नाही वाळू घातलेली. तर पहा म्हणलं चला आता त्या पहा अशी आंबटवली, म्हणजे जास्त वाळलेली पण नाही आणि जास्त वल्ली पण नाही, अशी आंबटवली ज्वारी काढली. तर हे बघा थोडंसं चालू बंद मिक्सर काढली. तर आता हे नका चाळण्यानंतर तर पूर्ण ह्याची नाकाडं जातात आणि पांढऱ्या शुभ्र पीठ होते. तर चला तुम्ही अशीच आता मिक्सरवर थोडं थोडं करून काढणार आहे. कारण गिरणी दळा देणार नाही, गिरणीमध्ये गव्हाचा ज्वारीचा घास असतो अडकलेला, त्यामुळे मी घरीच करणार आहे. थोडं 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 करून काढणार आहे. मंडळी पाहता येस दुपारी हे ओलसर ज्वारी पापड्याची काढली मिक्सरमधून. पण ज्वारी काढता काढता जे दुपारी लाईट गेली ते आणखीन लाईट आलेली नाही. आता हे जे लाईट आहे ते इन्व्हर्टरवर चालणारं लाईट आहे. याच्यावर मिक्सर लावलं ना ते इन्व्हर्टर उतरतो ना, आम्ही लावत नाही. तर चला म्हणलं आता कसं एकदाच निघली, हे चाळलं मस्त आपण 2 चाळण्याने चाळलेले. आणि आता हे जे आहे ना रवा टाईप, हे आता हे डबल मिक्सरमधून काढायचं, तर लाईटच नाही आलेली आणखीन. तर त्यामुळं आज उशीर झाला खूप. तर चला हे राहू देऊ, आता उद्या एवढ्याच्या पापड्या मी करणार आहे. आणि इकडं पाहिजे असे नाकाडे निघले ज्वारीचे मस्त असे. आपण ज्वारी सडतोत ना, तर ह्या मी भिजू घातली जास्त दिवस, तर आपण मस्त नाकाडा निघलेले. तर आता हे पाहूत, आता ह्याचं लाईट आली तर ठीक आहे काढूत ना, त्याचं काहीतरी बघूत. उद्या पहिलं आधी येते पातेली मी उद्या ज्वारीच्या पापड्याचं घालणार आहे. तर चला आता ह्याला काय करणार आहे मी, असं पाणी भिजवून ठेवणार आहे. म्हणजे सकाळी जे थोडंसं लालसर काय पाणी तसं पीठ पांढरं शिपट आहे, पण सकाळी वरचं पाणी नितळून लालसर पाण्याला फेकून देता येते. तर आता मी पीठ हे भिजू घालणार आहे. हे पीठ नाही का ज्वारीचं मी रात्री चाळल्याच्या नंतर भिजत घातलं होतं. आपण कसं तांदूळ हे ते भिजत घालतो तसं पीठ भिजत घातलं होतं, पाणी भरपूर ठेवलं होतं. आणि सकाळी काय केलं मी, लवकर उठल्यावर ते वरचं जे थोडंसं लालसर पाणी येतं ना ज्वारीचं, तर ते पूर्ण फेकून दिलं. आणि खालचं जे असतं ना पीठ, तर त्याचं हे असं चिकाटला त्या किती पांढरा शुभ्र दिसायला आहे. ह्या मस्त. आता ह्याला चांगली बाकी तयारी करायची, शिजू द्यायचं. हे असं हलवत राहायचं नेहमी. पहा आता हे एक पातीला शिजवलं म्हणजे एक पातीला राहिले आणखीन. तर चला म्हणलं आता हे थोडंसं बकेटात ओतो आणलं वरी. आणि नाही का मी अशा मोठमोठ्या पापड्या केल्यात, पाय अशा छोट्या छोट्या नाही केल्या. कारण कसं आता ह्या ज्वारीच्या पापड्या नाही का विस्त्यावर भाजता येतात, आणि विस्त्यावर भाजलेली पापडी खूप छान लागते. मी तीळ टाकलेत आणि अशा मोठमोठ्या केल्यात आणि थोड्याशा जाड केल्यात विस्त्यावर भाजून खाण्यासाठी. तर चला आता हे घातल्याच्या नंतर पुन्हा दुसरं पातेलं लगेच शिजवणार आहे मी. तर म्हणजे ज्वारीच्या पिठाच्या पण एक पातेलं घातलं. आणि जे रवा टाईप चाळून राहिलेलं होतं ना, तर ते नंतर मिक्सरमधून निघालं म्हणून मी काय केलं, तसं रात्री भिजू घातलं. आणि त्याचा इतकं छान असं शिजवलं चुलीवर खूप वेळचं. आणि तिखट पापड्या केल्या, बदबद तीळ टाकलं, जिरं टाकलं, हिरवी मिरची टाकली, थोडीशी लाल मिरची टाकली. आणि ह्या पापड्या नाही का कच्च्या खायला पण वाळल्यानं तर खूप छान लागतात. म्हणून मी अशा भरपूर अशा केल्या. त्या रवा टाईप जे कणीर होता त्याच्या, आणि बुडाचं होते त्यात भरपूर असे तीळ पण टाकलं. आणि वाळायला पण घातलेले आहेत. इतका मस्त लागतात ना कच्च्या पापड्या.
मंडळी बघा ह्या पापड्या ज्वारीचा जो कणीर असतो ना चाळून मिक्सरमधून निघाना तर त्याच्या बघा इतक्या छान पापड्या झाल्या त्या. याच्यात मी तिखट हिरवी मिरची जिरं टाकून केलेल्या भरपूर. तर या 5 सकाळी उलटलेल्या आहेत, बाजूर वाळू घातलेले आहेत. आणि या पापड्या नाही का भाजून खाल्ल्या तरी छान, आणि भाजण्यापेक्षा कच्च्या पापड्या पण ह्या तिळानं अशा खूप खमं लागतात. ह्या पाय एक पण तुटली नाही, इतक्या मस्त झाले आहेत मंडळी. तर आता हे नका चला, तर आता मी ह्या पापड्या वाळल्याच्या ना, आणि चिकाच्या पापड्या आहेत ना ज्वारीच्या, त्या वरती गच्चीवर घातलेले आहेत. तर आता ह्या पापड्या मी नंतर वाळल्याच्या नंतर तळून पण तुम्हाला दाखवून पांढऱ्या शुभ्र झाल्या, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून. आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला म्हणून मी इथंच व्हिडिओ थांबवते. चला, तर माझ्या ज्वारीच्या पापड्याचा व्हिडिओ आवडल्यास, छोटासा ब्लॉग आवडला असता जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असता तर लाईक करा, शेअर करा, आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर मंडळी नाही का ज्वारीच्या पापड्याचं किलो अर्धा किलोचं प्रमाण सांगता येतं, पण मी ती 4-4.5 किलोच्या पापड्या आहेत ना, 5 किलो होत्या, पण चाळून गाळून सगळे 4 किलो भरलं. तर याचं प्रमाण नाही का मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगन. तर आता मी इथंच व्हिडिओ थांबवते. चला तर मग, धन्यवाद. रामकृष्ण हरी.